आत्मा, त्या आत्म्याला स्वभावता नाश का नाही? कारण तो निरवयव आहे. जे सावयव पदार्थ आहेत, अवयववान पदार्थ आहेत, त्या पदार्थांचाच स्वभाव नाश होतो. निरवयव पदार्थाचा नाश होत नाही. आत्माच एकमेव काय आहे? निरवयव आहे, म्हणून स्वभाव नाश त्याचा होत नाही. हा जो आत्मा आहे, या आत्म्याला दुसरं काही अधिष्ठान आहे का? नाही. आत्माच सर्वत्र काय आहे? व्यापलेला आहे. याला दुसरा कोणी अधिष्ठान नाही आहे. या आत्म्याला दुसरा कोणी आश्रय नाही आहे. म्हणून या आत्म्याचा आश्रय नाश होत नाही, आश्रय नाश संभवत नाही. हे पहा, आत्म्याला जर दुसरा आश्रय मानला तर त्या दुसऱ्या मानलेल्या आत्म्याला आणखी एक आश्रय मानावं लागेल, अनावस्था होऊन जाईल. कुठपर्यंत मानणार? लक्षात आलं का? म्हणून या आत्म्याला आश्रय दोष नाही. तिसरं सांगितलं